चला, आज आपण न्यू ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटत आहे. आम्ही घरापासून निघालेलो आहे मलंगडला जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मामाच्या घरी शिरगाव या ठिकाणी. शिरगाव या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही आता पोचलो शिरगावला, त्यांच्या अपार्टमेंटला पोचलो आहे. तिथून आम्ही आता पुढे कारमध्ये जाणार आहे मलंगडला. हे बघा, आता मी उतरलेलं दिसत आहे तुम्हाला. यानंतर कारमध्ये बसलेलो पण दिसत आहे. कारमध्ये बसल्यानंतर आता आम्ही सगळे 5 जण बसलेलो आहे आणि माझा मुलगा रुग्वेत पुढं पोलीस काकाच्या मांडीवर बसलेला आहे. आणि या ठिकाणी डायरेक्ट मलंगडच्या आतमध्ये तिकीट काढून आतमध्ये गेल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला पाठवून परत ग्राउंड फ्लोअरला आणतात आणि असे प्रकारचे लाईन लावतात. आणि लाईन लावल्यानंतर अशा प्रकारचे लाईन्स बेंच, जसं आपण मंदिरात जातो लाईनसाठी, तशी ही लाईन आपल्याला पाहायला भेटते. नवीन बिल्डिंग बनवलेली आहे आणि आज 15 ऑगस्ट आणि उद्या संडे असल्यामुळे खूप गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसत आहे. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर त्या रोपवेमध्ये बसण्यासाठी अलीकडे ही बघा, रोपवेची ती ट्रेन महाराष्ट्र शासन लिहिलेली आहे, दिसते तुम्हाला. ती आलेली आहे, स्लोमध्ये येत आहे. तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे रोपवे कसं येते, वरती गेल्यानंतर काय काय आहे. पाहूया आपण पुढच्या याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. हे नवीन बनवले रेल्वेसारखेच, एकदम स्लो मोशनमध्ये खाली येते. आता या ठिकाणी रोपवेची रेल्वे या ठिकाणी लागत आहे आणि ते दरवाजा ओपन होईल आणि आम्ही सगळेजण आतमध्ये जाणार आहोत. हे पहा, दरवाजा ओपन झाला ॲटोमॅटिक. तो वरून आलेला माणूस असतो, तो तिकडून एक्झिट होतो आणि नंतर आपण एंटर करतो आणि वरती जातो. आणि मग आता बसलेलो आहे आम्ही सगळे. आता पुढे रोपेचा दरवाजा ऑटोमॅटिक बंद होईल आणि रोपेवरती चालू होईल. जाताना बसल्यानंतर जायचा व्हिडिओ आहे. असा रोपवे हा वरती जातो. रोपवे ट्रेन म्हणतात त्याला. आता वरती आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे, दृश्य म्हणजे रोपेमधून बसल्यानंतर मोबाईलमध्ये व्ह्यू कसा दिसते वरून पहा. मलंगडला वरती जाताना असं या रोपेमधून काचेच्या मधून दिसते आपल्याला व्ह्यू. मस्त नॅचरल व्ह्यू दिसत आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हे बघा, त्यांनी कसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. स्टेप्स आहे साईडलाच. हे बघा, वॉटरफॉल दिसत आहे तिथे. झूम करून मी दाखवले तुम्हाला. बघा, आता आपली 6 मिनटाची व्हिडिओ आहे. बघत राहा, पहा व्यवस्थित. आवडली तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब वाढवा. हे बघा, दुसरी रोपवे पास होते एकदम सेंटरला आणि ही वरती जाते, ती खाली येते. एकदम बॅलन्स आपल्याला पाहायला भेटत आहे. हे इकडून आता ह्या परत त्याच ट्रॅकला जाईल, ती तिकडून तशी खाली जाईल. म्हणजे ही वरती सोडते त्यांना. हे बघा, ते लिहिलेलं आहे मलंगड. रेल्वेचं नाव आहे, दिसत नाही व्यवस्थित, आहे ना. वरून खूप असे वॉटरफॉल्स, छोटे छोटे मोठे वॉटरफॉल बनतात. खाली आहेत, काही लोक पायी पण जातात, ते व्ह्यू दिसतोय ना, ते काही लोक पायी पण जातात त्या ठिकाणी. आता हे वरती पोचते एक मॅक्झिमम 6 ते 7 या 10 मिनटापर्यंत आपण वर पोचतो. आता वरून खाली जाताना मी थोडंसं शूट काढलं होतं, ते कसं जातं आहे ते पण तुम्हाला पाहायला भेटतं आहे. आता हे आम्ही दुर्गामाता मंदिरात आलो होतो. तर दुर्गामाता मंदिरात आल्यावरती हा आपल्याला नॅचरल व्ह्यू पाहायला भेटत आहे. बघा, हे मलंगड नेवळे नाक्यावरून तो रस्ता येतो, तो असं सुंदर असा व्ह्यू नजारा आपल्याला वरती. नॅचरल व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू, नॅचरल मस्त हवा आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि
अनुभवायला भेटते. त्याच्यानंतर आम्ही दर्शन ते दुर्गामाते दर्शन घेतल्यानंतर शिवलिंग चाललो होतो. ओपन शिवलिंग तिथे स्थापन केलेले आहे, त्या ठिकाणी आम्ही चाललो होतो. आणि या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही इथे भरपूर लोक दिसतात तुम्हाला पहा समोर, माकडं वगैरे पण असतात. त्या ठिकाणी खाली छोटासा धबधबा आहे आणि वॉटरफॉल आहे. मस्त बसून वगैरे मस्त एन्जॉय करत येतो आपल्याला. हा बघा नॅचरल व्ह्यू झूम करून दाखवला छोटासा, आपला छोटा कॅमेरा आहे. हे बघा, हा याच्यामध्ये आम्ही थोडंसं एन्जॉय केलेला, तुम्हीही करू शकता. एकदम एन्जॉयबल आहे वॉटरफॉल. आणि थोडंसं खाली येऊन तिथेच आहे. वरती गेल्यानंतर वरती हा हे बघा मुलगा ऋग्वेद. त्याच्यानंतर आम्ही वरती तसं चढत गेलो आणि वरती मग शिवलिंगाकडे त्याचं मी काही शूट केलं नाही. आणि ह्या परत व्ह्यूज एक त्या ठिकाणी येऊन व्ह्यूज एक शूट केला. हा हे काय इथे झेंडावर लावला ना, ते लोक गर्दी आहेत ना, तिथे शिवलिंग आहे आतमध्ये ओपन, तिथे आपण दर्शन घेऊ शकता. आणि अशा प्रकारे तिथे पण नॅचरल व्ह्यू आहेस, काही फोटो काढू शकतो. अतिशय सुंदर आपल्याला एन्जॉय करता येईल. गर्दी पण होती, खूप सारे लोक आले होते. या ठिकाणी जाताना ते कसं रोपवे जातो वरच्या साईडवरून खाली थोडंसं, त्याचाही शूट मी घेतलेला. ते पण आपल्याला पाहायला भेटलं बघा. इथं माकड पण सुंदर असं बसलं आहे, वाट बघते कोणीतरी खायला देते की काय. सबस्क्राईब करा.